दसरा मेळाव्याचा खर्च 63 कोटींच्या घरात भाजप प्रवक्ते केशव उपाध्यायांचा दावा। 63 कोटींची मराठवाड्यात मदत करा, महाराष्ट्राच्या उभारणीत लावा, केशव उपाध्यायांचा उद्धव ठाकरेंना सल्ला। अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट। ठाकरेंच्या दसरा मेळाव्याची महाराष्ट्राला उत्सुकता। मेळाव्याला राज ठाकरे जाणार का याकडे राज्याचं लक्ष। तर ठाकरे बंधूंच्या युतीबाबत उद्याच्या मेळाव्यात उत्तर मिळेल, संजय राऊतांचं सूचक विधान। दसरा मेळाव्याचा खर्च 63 कोटींच्या घरात भाजप प्रवक्ते केशव उपाध्यायांचा दावा। 63 कोटींची मराठवाड्यात मदत करा, महाराष्ट्राच्या उभारणीत लावा, केशव उपाध्यायांचा उद्धव ठाकरेंना सल्ला। अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट। वायबी चव्हाण सेंटरमध्ये काका पुतण्यामध्ये तब्बल तासभर चर्चा। वेंडी आहे मराठीची गरज काय, अबू आझमींचा मराठीत बोलण्यास नकार। महाराष्ट्रात केवळ मराठीच चालेल, मनसेचं उत्तर। अबू आझमींना मनसे स्टाईलनं उत्तर देण्याचा इशारा। राज्यातील अतिवृष्टी आणि पूरबाधितांच्या मदतीसाठीचा भार शेतकऱ्यांवरच। ऊस उत्पादकांकडून प्रतिटन 5 रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन 10 रुपये कपात केली जाणार। विरोधकांचं मात्र टीकास्त्र। शेतकरी मदतीवरून सत्तेत नसताना वेगळी भूमिका आणि सत्तेत असताना वेगळी भूमिका का, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल। ओला दुष्काळ जाहीर करण्याची ठाकरेंची मागणी। एसटीची 10% भाडेवाढ रद्द। झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट। झी 24 तासच्या बातमीनंतर एकनाथ शिंदेंची घोषणा। शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला कोर्टाचा झटका। आर्थिक फसवणुकीप्रकरणी तातडीच्या सुनावणीस नकार। आर्थिक फसवणुकीप्रकरणी दोघांविरोधात गंभीर गुन्हे। आणि महापालिका मुख्यालयात एसीबीची रेड। शंकर पाटोळे यांच्या कार्यालयात रेड। शंकर पाटोळे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त। दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दराचा नवा विक्रम। सोनं 1,21,000 वर तर चांदी 1,51,000 रुपये किलो।